नागराव मंडळी मराठी आपल्या कट्ट्यावर आहे स्वागत. आज आपल्यासमोर तन्वी बोलते आपल्या समोर आलेली आहे आणि ती पण 100 दिवसाने. आज तिचा पहिला दिवस आहे, तर 100 दिवस आणि आजचा दिवस पहिला, तर काय फरक जाणवतो? पहिला दिवस म्हणजे मी आता सुद्धा बिग बॉस बद्दलच बोलतेय. सगळं जे मी नॉमिनेशनसाठी बोलत होते, जे मी एलिमिनेट झाल्यानंतर लोकांसाठी बोलत होते, तेव्हा मी सारखं जे बिग बॉसमध्ये बोलत होते, मला हेच सांगायचं लोकांना, बिग बॉस हा खेळ संपला आता. बिग बॉस खेळून झाला, बिग बॉस जिंकून झाला. मी एवढंच सांगेन की आता बिग बॉसचा प्रवास माझ्यासाठी संपला आणि तन्वी कोलतेचा नवीन प्रवास कुठेतरी सुरू झाला आहे सक्सेस साठीचा, आणि त्यात मी खूप खुश आहे. बिग बॉसने खूप काही दिलं आहे मला आणि खूप काही शिकवलं आहे मला. बिग बॉस हा फक्त खेळ नव्हता जो मी खेळले. बिग बॉस हा खेळ मी जगले. खूप वाईट गोष्टी होत्या ज्या मी माझ्यामधून कमी करायचा प्रयत्न केला, म्हणजे जे चुकले त्या गोष्टी करेक्ट करायचा प्रयत्न केला आहे. आणि आय होप ते सगळ्यांना आवडल्याच असतील आणि त्यांना माझा गेम आवडला असेल, त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आहे, म्हणून मी आज विनर म्हणून तुमच्यासमोर आणत असते. तुम्ही एकत्रित आज या 100 दिवसामध्ये स्ट्रॉंग तुझा जो कन्स्ट्रक्ट तो आजपर्यंत तो शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला भाग लागतो तो कोण असतो? मला असं वाटतं एकतर मी स्वतःला स्ट्रॉंग म्हणत होते, असं नाही की हा मी पण आहे, पण हा माझा स्वतःचा आत्मविश्वास आहे की हो मी स्ट्रॉंग आहे. कारण सगळ्यांनाच मी स्ट्रॉंग प्लेअर वाटत होते आणि कोणीच मला नॉमिनेट केलं नव्हतं, त्यामुळे पहिला प्लेअर मी स्वतः स्ट्रॉंग आहे. जो रागीट होता, जो खेळाडू वृत्तीचा होता, जो टास्क चांगला खेळत होता, ज्याचं भाषेवर प्रभुत्व होता, तो एक स्ट्रॉंग प्लेअर. आणि दुसरा प्लेअर मला असं वाटतं की काम नेचर, प्रत्येक सिच्युएशन एकदम शांतपणे हँडल करणारा, समजूतदारपणाने वागणारा, तो म्हणजे माझा दादा आरबी. सो मला स्ट्रॉंग प्लेअर माझा दादाच वाटतो आरबी. आणि थर्ड प्लेअरचं मी नाव घेईन विशाल कोटी, की जर आम्ही दोघं एका साईडने खेळत होतो तर तोही एक चांगला खेळाडू होता, ज्याने खूप छान पहिल्या दिवसापासून आम्हाला टक्कर दिली आहे आणि खूप छान प्रकारे तो खेळला आहे. तो ज्या प्रकारे खेळला तो खेळ आमचा नव्हता. त्याची एक खेळायची वृत्ती वेगळी होती आणि एक आमची खेळायची वृत्ती वेगळी होती आणि दोन वेगवेगळे अपोजिट पोल्स होते. ते कधी एकमेकांच्या सोबत आले नाही, कायम अपोजिटच खेळले. पण जसेही खेळलो आम्ही, एक एंटरटेनमेंट दिला आम्ही बिग बॉसला. कारण विशाल कोटियन नसता तर तन्वी कोलते आणि त्याची दुश्मनी फेमस नसती, मी नसते तर विशाल आणि माझी दुश्मनी तेवढी फेमस नसते. जे काही केलं बिग बॉस या शोसाठी आम्ही केलं, जगलो, भांडणं झाली, भांडण सॉल्व्ह झाली, कुठेतरी हेवेदावे होते जे आम्ही पुढपर्यंत घेऊन आलो. पण हो, शेवटी निघताना मात्र आम्ही ते हेवेदावे सोडून आलो, दुश्मनी बाहेर सोडून आलो. बाकी जी जर्नी होती ती एकंदरीत चांगली होती आणि सगळेच, मी म्हणते टॉप 5 सगळेच तोडीच तोड होते, कोणाबद्दल नाव ठेवू शकत नाही. सगळेच, दीपालीताई, अनुश्री, विशाल कोटियन, आरबी आणि आम्ही सगळेच डिझर्व करत होतो. बिग बॉसच्या ह्या सीझनमध्ये, बिग बॉस 36 सीझन, तुम्हाला बिग बॉसकडनं काय शिकायला मिळालं? बिग बॉस म्हणजे नारळासारखे. बिग बॉस जिथे आम्ही चुकलोय तिथे फटकारण्यासाठी रागात बोललेत आमच्याशी, जिथे आमच्या डोळ्यातून पाणी आलं. पण आमच्या डोळ्यातून पाणी आलं म्हणून बिग बॉस ने एकदम जो मऊपणा असतो, जे नारळाच्या आतलं खोबरं असते, गोडपणा, मऊपणा, तोही दाखवला आहे. जेव्हा जेव्हा आम्ही हरायला आलो, जेव्हा घरातून बाहेर पडायची इच्छा झाली, तेव्हा तेव्हा गणपतीमध्ये बोलवून त्यांनी आम्हाला मायेने एक अंजारून गोंजारून समजवण्याचा प्रयत्न केला. बिग बॉस कडून घेणारी गोष्ट अशी आहे की बिग बॉस हे आमचे कधी वडील बनले, कधी आई बनले आणि त्यांनी आम्हा मुलांना इतकं प्रेम दिलं की आम्हाला घरची आठवण नाही आहे. सो बिग बॉसचं जे प्रेम आहे ना, ते आम्ही मिस करतोय आता या घडीला आणि असं सारखं वाटतं की बिग बॉसचा आवाज एकदा तरी ऐकावा म्हणून. तर ते बिग बॉसचा आवाज आणि बिग बॉसचं प्रेम मी मिस करते. एकत्रित प्रकारे जेव्हा बिग बॉस
तन्वी बोलते म्हणून जेव्हा तुम्ही बाहेर आले तन्वी बोलते ब्रँड म्हणून तुम्ही बाहेर आले त्याच्यामुळे तुम्ही काय सांगा तन्वी कोलते जेव्हा आतमध्ये गेली होती तेव्हा तिला मोजके लोक ओळखत होते. तेव्हा ती स्वप्न घेऊन गेली होती आतमध्ये की ती फेमस होईल, ती स्वतःचं नाव तयार करेल मोठं, तिला लोक ओळखतील, तिला फेम मिळेल, ती चर्चेत असेल, जे प्रत्येकाचं स्वप्न असतं एक ग्लॅमरस दुनियेमधलं. आणि तन्वी कोलते जेव्हा बाहेर पडली तेव्हा ब्रँड बनून बाहेर पडली, स्वप्न पूर्ण करून बाहेर पडली. तिच्या हातात फक्त ट्रॉफी नव्हती तर एक प्रवासात पुढे जाण्याची नवीन एक ऊर्जा होती. तिच्याकडे फेम आता आहे, ती ऐकायला आले मला असं की मी खूप लोकांची क्रश आहे आता आणि मला ते बघायचं आहे पण मला वेळ नाही मिळत आहे मोबाईल वापरायचा आणि मला ते बघायचं आहे खूप डेस्परेटली की काय प्रतिसाद आहे लोकांचा माझ्यासाठीचा, माझ्या लुक्ससाठीचा. सो ब्रँड म्हणून बाहेर पडली आणि ब्रँडचा वापर नक्कीच चांगल्या गोष्टींसाठी करेल कारण ब्रँड हा ब्रँड असतो, ब्रँडचं नाव कायम मोठं करायचं असतं, खाली पाडायचं नसतं. सो बिग बॉसकडून ती शिकवण मी घेऊन बाहेर पडले की आपल्या हातात जे काही आपल्याला मिळतं ना ते कधी जपायला शिका, पाडायला शिका. एकंदरीत आता तुमचा प्रवास तर एक नव्या दिशेने चालला आणि ह्या प्रेक्षकांनी तुम्हाला कळवतं तुम्ही आता ह्या प्रेक्षकांनी सांगा. प्रेक्षकांनी ज्या प्रकारे माझ्यावरती प्रेम दाखवलं आहे त्याच प्रकारे इथून पुढे पण दाखवत राहू देत कारण जितकं प्रेम त्यांनी माझ्यावर दाखवलं आहे त्या प्रेमाने मी ही ट्रॉफी जिंकली. ट्रॉफीनंतर माझ्यावरती खूप जबाबदाऱ्या आहेत आणि त्यांना मला खरं उतरायचं आहे. सो तन्वी कोलते ब्रँड आहे, त्याला हिट करायचं असेल तुमच्या प्रेमाची गरज आहे आणि तुमच्याशिवाय मी हिट होऊ शकत नाही तर असंच प्रेम होतं.